आज आपण परफेक्ट पायपिंग कशी बनवायची ते पाहत आहोत. आणि मी 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या बनवून घेतलेल्या आहे आणि ह्या पट्ट्या सगळ्यालाच बनवता येतात. पण जी पुढची प्रोसिजर आहे ती पाहू शकता तुम्ही. आपण एकदम अर्ध्यातूनही पायपिंग टाकलेली आहे दोरी. तर ही अशी ही पायपिंग आपण तयार करून घेतलेली आहे. आणि पायपिंग तयार झाल्यावर अशी वडत घ्यायची, म्हणजे जिथं दोरा आकसलेला असेल तो निघून जाते आणि पायपिंग परफेक्ट अशी येते. आणि जो आता आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण आता कट करून टाकायचा आहे. म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण ती पट्टी दुमडून घेतो आतून, तर ती पट्टी व्यवस्थित अशी दुमडल्या जाईल आणि परफेक्ट अशी आपली पायपिंग एकसारखी कुठंच कमी जास्त होणार नाही. तर अशी ही पायपिंग आपण बनवली आहे परफेक्ट. पूर्ण पायपिंग आपली अशी तयार करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. अतिशय सोपी पद्धत आहे, पण खूप छान अशी पायपिंग आपल्याला तयार करता येते. तर ही आपण व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे. आणि जे आता आपण फिनिशिंग येण्यासाठी ही आपण ही दुमड टाकलेली आहे आतून. कारण ज्यावेळेस आपण गळा लावून पलटून घेतो त्यावेळेस पलटण्याची गरजसुद्धा लागत नाही. अशी ही पट्टी आपण ही पायपिंग पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि यामुळं फिनिशिंग खूप छान येते आणि वाकडं तिकडं वगैरे किंवा एकसारखी अशी ही पायपिंग येते. वरून जी आपण टीप मारतो तीसुद्धा छान अशी टीप दिसते. त्यासाठी आपण ही पायपिंग व्यवस्थित अशी तयार करून घेतलेली आहे. आणि तुम्ही नवीन असाल तर या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग जर लावली, तुमच्या ब्लाऊजमध्ये जवळजवळ 80 ते 100% फिनिशिंग येईल. कारण नवीन शिकल्यामुळं आपल्याला पायपिंग एवढी जमत नाही आणि ती पायपिंग कशी लावायची ते पण समजत नाही. तर तुम्ही या पद्धतीने जर पायपिंग लावली तर तुमच्या ब्लाऊजला नक्कीच फिनिशिंग येईल. तर अशी ही पायपिंगची स्ट्रिक आहे, ती तुम्ही फॉलो करा. खूप सोपी आहे आणि सर्वांना समजेल अशीच ही पायपिंग पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपण आपली पायपिंग पट्टी पूर्ण तयार झालेली आहे. आता आपण गळा जोडून घेणार आहोत. सर्वप्रथम गळा जोडून घ्यायचा आहे आपल्याला. शोल्डर जोडून घ्यायचे, पाहू शकता आपण एकावर एक ठेवलेलं आहे असं. आणि हे शोल्डरला सुद्धा एकावर एक ठेवायचं आहे आपल्याला. कमी जास्त खाली पण कमी जास्त नाही आणि वर पण कमी जास्त आपलं अजिबात होणार नाही. पाहू शकता व्यवस्थित अशी जर तुमची फिटिंग आली तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरत नाही, शोल्डर आणि गळासुद्धा उतरत नाही. तर ही स्ट्रिक तुम्ही वापरा आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये 100% तुमचं ब्लाऊज आहे तिथंच शोल्डरला शोल्डर परफेक्ट राहील. पाहू शकता खाली काच बटन पट्टी, दोन्ही साईड बरोबर, खड्ड्याला खड्डा आणि असं हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट. आणि आपण हे नेहमी असं वेगवेगळे छान अशा ट्रिक्स सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला सोप्यात सोपं मला सांगता येईल तेवढं मी सोपं करून सांगत आहे. तर अशी ही आपण स्ट्रिक वापरायची आहे आणि आपली जी गळा उतरण्याची किंवा शोल्डर उतरण्याची जी समस्या असेल ती नक्कीच दूर होणार आहे. आता पाहू शकता आपण साध्या ब्लाऊजमध्येच आपण ही 2 पीस कटोरी किंवा मद्रास कटोरी असं म्हणतात त्याला, ती आपण बनवून घेतलेली आहे. जेणेकरून तुमचं ब्लाऊज जर कडक असेल, पातळ असेल तर ते उकलण्याची भीती असते, टोचण्याची भीती असते, तर ते अजिबात असं कधी होणार नाही. आपण या प्रकारे आपण ही 2 पीस कटोरी बनवून घेतलेली आहे. बऱ्याच जणाला कटोरीचं टोक नको असतं, तर हे टोक आपण येऊ नये जास्त, त्यासाठी आपण ही स्टिक वापरलेली आहे. तर ही सगळ्यांना समजेल, एकदम सोपी आहे. आणि फक्त कटोरी तुम्ही ज्यावेळेस आपण कटोरी नेहमीपेक्षा कट करतो त्यापेक्षा अर्धा इंच रुंदी जास्त, अर्धा इंच खोली जास्त असं ही कट करून घ्यायचं आहे. आणि या प्रकारे आपण आता पायपिंग जोडून घ्यायची आहे परफेक्ट. कारण ज्यावेळेस आपण पायपिंग जोडतो त्यावेळेस अजिबात कपडा वाढवायचा नाही, एकदम अशी साध्या हाताने पकडून धरायची आहे आपल्याला ही पायपिंग. त्यामुळं काय होईल की आपले जिथं गोल आकार आहे तिथं बरोबर असं गोल आकार तयार होतो आणि जिथं आपलं सरळ आहे तिथं आपण एकदम हलक्या हाताने पकडायचे आहे. आणि आता हा व्ही कट आहे तिथं आपण ही खूण करून घेतलेली आहे. कारण आपण जिथं व्ही कट आहे तिथंच आपण हे मशीनची सुई खाली ठेवायची आणि आपले ते मशीन फिरून घ्यायची. म्हणजे जे तुमचं पॉईंट आहे
तो पॉईंट वाकडा तिकडा होणार नाही, इकडं तिकडं जाणार नाही, अशी ही स्ट्रिक आहे ती तुम्ही वापरायची आहे. पाहू शकता एकदम साधा आपण म्हणजे गोल आकारच्या तिथंच फक्त आपण टिप अशी पट्टी थोडीशी ओढून पकडतो, म्हणजे तिथं आकार गोल तयार होतो आणि अजिबात असा पलटून वगैरे येत नाही. तर अशी ही खूप छान आपली ही पट्टी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण पाहू शकता आपण आता हा व्ही कट आहे, इथं थोडासा छोटा कट दिलेला आहे आणि फक्त हे अस्तरलाच आपण हे कट दिलेले आहेत. वरच्या पट्टीला अजिबात कट द्यायचे नाही, कारण ती पट्टी तुमची इतकी सुंदर केलेली पट्टी आपली वाकडी तिकडी होईल किंवा त्याचे दोरे निघतील, ते त्यासाठी आपण हे. आणि जिथे तुमचा कपडा बाहेर निघणार असेल किंवा दिसणार असेल तो आपण हा असा या असं कट करून घ्यायचं, म्हणजे ती पट्टीच्या बाहेर आपला कपडा दिसणार नाही, ह्याची काळजी घ्यायची आहे. आता आपण हे टंचन आहे ते आता बदलून घेणार आहोत. आपलं साधं नॉर्मल फूट आता त्याला लावायचे, कारण नॉर्मल फूटनी पट्टी एकदम परफेक्ट अशी दाबून बसते आणि फिनिशिंग पण येते, त्यासाठी आपण हे बदलून घेतलेलं आहे. अतिशय महत्त्वाच्या ह्या स्ट्रिक आहेत, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी आणि परफेक्ट येण्यासाठी ह्या स्ट्रिक वापरायच्या आहेत. आणि जसंच आपण खालून वरून पकडतोय तसंच खालून सुद्धा आपण व्यवस्थित अशी ओढून घ्यायची आहे, जेणेकरून आपली टीप जी गोटपट्टी आहे त्याच्या बाजूला जाणार नाही किंवा गोट असा आत जाणार नाही, अशी ही काळजी घ्यायची आहे. आपण आता हा व्ही कट आहे, थोडासा छोटासा आपण हे व्ही कटला आपण कट दिलेला आहे. आता ही मशीनची सुई आत ठेवायची आणि मगच फिरून घ्यायचं, म्हणजे जे आपलं सेंटर आहे किंवा जो व्ही कट आहे तो वाकडा होणार नाही. त्यासाठी असं हे पकडून म्हणजे सुई आत ठेवूनच आपण वडून धरायचं, सरकून घ्यायचे. अशी ही सोपी पद्धत आहे आणि यामुळं ब्लाऊजची फिनिशिंग 100% एकदम परफेक्ट अशी येते, पाहू शकता. ही उलटी सुलटी दोन्ही साईडने पाहू शकता एकदम छान अशी पट्टी आलेली आहे. आणि या पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी देऊ शकता. एकदम परफेक्ट अशी ही आपली पाहू शकता एकदम छान. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.